15 ऑगस्ट 1947 हा तोच दिवस होता ज्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं. पण आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की स्वातंत्र्य भेटायच्या आधी म्हणजेच 1947च्या आधी आपला भारत देश कसा होता, तेव्हाच्या काळात कशा प्रकारे लोक आपले जीवन जगत होते, तेव्हाच्या लोकांची काय परिस्थिती होती, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आधीच्या काळात आपल्या भारत देशाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असेही म्हटले जात होते. म्हणून तर आपल्या देशावर पोर्तुगीज, डच आणि नंतर इंग्रजांनी राज्य करून आपल्या देशाला लुटले. इंग्रज भारतात येण्याआधी आपला भारत देश हा सुख समृद्धी असलेल्या देशांमधला एक देश होता. जगाच्या नकाशामध्ये भारत देश हा खूप महत्त्वाचा मानला जात होता. आधीच्या काळामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय होता, पण हळूहळू उद्योग वाढू लागले. दुसऱ्या देशांसोबत भारत देशाचे संबंध चांगले असल्यामुळे आपला देश इतर देशांना काही गोष्टी निर्यात करत होता. मातीपासून तयार केलेली वेगवेगळ्या प्रकारचे भांडे, त्यावरील रंगीबेरंगी आकृत्या, कला, दगडावरील कोरीव कामे, लाकडी खेळणे, रंगीबेरंगी दगडे अशा हस्तकला असलेल्या गोष्टींमुळे भारताला तेव्हाच्या काळात सोन्याची अंडी देणारी कोंबडी असेही म्हटले जात होते. आज आपला भारत देश हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. आजपासून 200 वर्षापूर्वी भारताची लोकसंख्या ही फार कमी होती. जसं आपण आता प्रत्येक सेकंदाला तंत्रज्ञानाशी निगडीत आहोत, तसं तेव्हाच्या काळामध्ये काहीच नव्हते. टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप असे काहीच नव्हते. टेलिफोनचा शोधसुद्धा 1876मध्ये लागला. तेव्हाच्या काळामध्ये तंत्रज्ञान भारतामध्ये कुठेच बघायला नव्हते, कारण त्यावेळी इतका विकास झाला नव्हता. म्हणून सगळीकडे जंगले ही खूप प्रमाणात वाढली होती. भारताचा अर्ध्यापेक्षा जास्तीत जास्त भाग हा जंगलाने व्यापला होता. सगळीकडे झाडे, झुडपे, पशु, पक्षी, नद्या, नाले अशी होती. पर्यावरणाची परिस्थिती ही आताच्यापेक्षा आधी खूप चांगली होती. तेव्हा ना चांगले रस्ते होते, ना चांगली घरे. तेव्हा तरी देखील लोक शांतीने आणि समाधानाने झोपडीत राहत होती. इंग्रज भारतात येण्याआधी भारतामध्ये पूल, बंधारे, उंच उंच बिल्डिंग यांचा नामोनिशाणसुद्धा बघायला नव्हता. भारतातील लोक तेव्हा लाकडांपासून तयार केलेल्या झोपडीत राहायचे. तेव्हाच्या काळामध्ये मोटरसायकल, गाडी असे वाहन कुठेच बघायला नव्हते. लोकांना जर कुठे जायचं असेल तर ते पायी जायचे. जर प्रवास लांबचा असला तर बैलगाडी किंवा घोड्याचा वापर करायचे. म्हणून तेव्हाची रस्ते ही रुंदीने कमी असायची. तेव्हाची लोकांची जीवनशैली ही खूप साधी होती. आज आपल्याला वेळ घालवायचा असला तर आपण मोबाईलमध्ये वेळ घालवतो, इकडे तिकडे मॉलमध्ये फिरतो. पण तेव्हाच्या काळामध्ये अशा गोष्टी नव्हत्या. तेव्हाच्या काळामध्ये लोक सर्वात जास्त वेळ हा मंदिरांमध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, पूजा करण्यामध्ये घालवायचे. आणि दुपारचं जर बघायला गेलं तर झाडाखाली बसून एकमेकांसोबत गप्पा मारायचे. आणि लहान मुले काही खेळ खेळायचे, वेगवेगळ्या प्रकारची विटीदांडू, लपाछपी, कबड्डी, कुस्ती अशा अनेक प्रकारचे खेळ खेळून ते आपला दिवस घालवायचे. तेव्हाच्या काळामध्ये अंधश्रद्धेवर खूप प्रमाणात विश्वास ठेवला जात होता. सन 1900च्या दशकामध्ये महिलांची डिलिव्हरी ही घरातच करायचे, कारण तेव्हा हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स यांची संख्या ही फार कमी होती. यामुळे काही बाळांचा जन्म होऊन ते लगेच मरून जायचे. पण तेव्हा ही गोष्ट खूप साधी वाटायची. पण आता जर बघायला गेलं तर 95% डिलिव्हरी ह्या हॉस्पिटलमध्येच होतात. आताच्या वेळी जर विचार केला तर आपल्या संविधानामध्ये एकापेक्षा जास्त लग्नांना परवानगी नाही आहे. म्हणजेच एका नवऱ्याची एकापेक्षा जास्त बायको नाही होऊ शकत. पण तेव्हाच्या काळामध्ये असं संविधान नव्हते. म्हणून अनेक श्रीमंत लोक ही एकापेक्षा अनेक वेळा लग्न करायची. बघायला गेलं तर मुघलांच्या पण अनेक बायका होत्या. तेव्हाच्या काळामध्ये महिलांची परिस्थिती खूप वाईट होती. बालविवाहासारखी प्रथा होती. हुंड्यासाठी छळ, शिवाशिवी अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांचा त्रास महिलांना खूप होत होता. तसं तर इंग्रजांनी आपल्या भारत देशाला खूप लुटले, पण काही समाजातील वाईट परिस्थिती देखील त्यांनी बदलून टाकली. 1829मध्ये इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. सती प्रथा म्हणजे जर एका बाईचा नवरा मेला तर त्या बाईला सुद्धा त्याच आगीमध्ये जाऊन स्वतःचा जीव द्यावा लागत होता. ही गोष्ट तेव्हा साधी वाटायची, पण लोकांनी याचा विरोध केला आणि शेवटी इंग्रजांनी ही प्रथा कायमची बंद करून टाकली. इतिहासाच्या माहितीनुसार असे मानले जाते की इंग्रजांनी भारतातून जाताना करोडो रुपयाची संपत्ती लुटून घेऊन गेले. 1947ला जेव्हा स्वातंत्र्य भेटलं तेव्हा $1 हा $1 इतका होता. 1900च्या काळामध्ये एक मजूरदाराची एक दिवसाची मजुरी ही कमीत कमी 10 ते 50 पैसे होती आणि त्याचा महिन्याचा पूर्ण पगार हा $7 ते $8 इतका होता. जर एखाद्याकडे $50 असतील तर तो त्या गावचा सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जात होता. 1900च्या काळामध्ये देवाणघेवाणीसाठी फक्त सिक्क्यांचा वापर केला जात होता. पहिली नोट ही 1917मध्ये प्रिंट करण्यात आली आणि तीसुद्धा $1चीच होती.
जर बघायला गेलं तर इंग्रजांच्या आणि मुघलांच्या काळामध्ये भारताच्या काही भागांमध्ये देवाणघेवाणीसाठी नोटांचा आणि सिक्क्यांचा वापर केला जात नव्हता. तेव्हाच्या काळामध्ये लोक अदलाबदली करत होते. म्हणजेच जर एकाकडे गहू आणि एकाकडे तांदूळ आहे तर ते गहू आणि तांदूळ अदलाबदली करायचे. अशा प्रकारे आधीच्या लोकांचा व्यवहार होत होता. आता आपण शिक्षणावरती एक नजर टाकूया. आधीच्या काळामध्ये मोठमोठ्या शाळा नसायच्या, फक्त झोपडी असायची आणि त्याच झोपडीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायचे. तेव्हा एक शिक्षक आणि 4 ते 5 विद्यार्थी असायचे. तेव्हा वह्या, पुस्तके, बाकड्या, खुर्च्या, परीक्षा अशा कोणत्याच गोष्टी नव्हत्या. शाळेमध्ये जर काय शिकवायचं असेल तर ते शिक्षक स्वतःच्याच मनाने ठेवायचे, कारण तेव्हा प्रिंटेड पुस्तकेही नव्हती. शाळा भरायची ही कोणतीही फिक्स वेळ नसायची तेव्हा. त्यामुळे शेतातील कामांचा सीझन असला तर ते विद्यार्थी आपल्याला आईवडिलांना मदत करण्यासाठी शेतामध्ये जायचे आणि तेव्हाच्या वेळी कोणतीही शाळा नसायची. आणि राहिला विषय शिक्षकांचा, तेव्हाच्या काळामध्ये शिक्षकांना जास्ती पगार नव्हता. विद्यार्थ्याचे आईवडील देतील त्याच्यावरच त्याचा पगार ठरवला जात होता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.